अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रह्मांडनगर येथील रहिवासी विजय भगत यांच्या खासगी मालमत्तेवरील बांधकाम अवैध ठरवत काल प्रशासनाने जमीनदोस्त केले। सदर बांधकाम कायदेशीर असूनही विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराची काम केल्याच्या राजकीय द्वेषापोटी तालुक्याच्या आमदाराच्या आदेशावरून प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप ॲडव्होकेट विजय भगत यांनी पत्रकार परिषदेत केला। न्यायप्रविष्ट असलेल्या जागेवर केवळ राजकीय द्वेषापोटी प्रशासनाकडून भल्या सकाळीच ही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली। अतिक्रमण करण्यापूर्वी कुठलीही नोटीस आम्हाला प्राप्त झाली नाही। चक्क अतिक्रमण कारवाई पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून आम्हाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस देण्यात आली। त्यामुळे प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर यावेळी भगत कुटुंबियांनी ताशेरे उडवत सदर झालेल्या चुकीच्या कारवाईविरुद्ध माननीय न्यायालय, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे ॲडव्होकेट विजय भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी माजी आमदार शिवाजी चौथे यांनी या प्रकरणामध्ये संबंधित राजकीय नेता व कुटुंबियांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे संबंधित राजकीय नेता ऐकण्यास तयार नाही। संबंधित राजकीय नेता भगत कुटुंबियांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा मानस धरूनच वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने भगत कुटुंबियांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे काम करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून मंदिर व्यवस्थापनाचा जागेबाबत योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा भगत कुटुंबियांचा संतोष देशमुख होण्यास विलंब लागणार नाही, असे देखील यावेळी माजी आमदार शिवाजी चौथे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे। आमचा श्री जगदंबा नगर देवी मंदिर समोर असणारा सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही केलेलं सांस्कृतिक भवन हे बेकायदेशीरपणे पदाचा वापर करून गैरवापर करून या अधिकारी यांना हाताशी धरून महसूल पोलीस यंत्रणा सगळ्यांना हाताशी धरून आमचं सगळं नस्तीनाबूद केले। कुठलं यांना अधिकार नसताना यांनी आमचं पाडलं। त्याच्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर आवाज उठवणार आहे, कोर्टामध्ये दाद मागणार आहे, शासनाकडे दाद मागणार आहे। नाही वेळ प्रसंगी उपोषणाला आमरण उपोषण सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि आम्हाला कुठेतरी न्याय आम्ही पात्र पाडण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करणार। आणि याच्या मागे जे लोक आहेत, शिवाजी कर्डिले आणि सगळे महसूल यंत्रणा जी त्यांनी जे अधिकारी याच्यात सामील आहे, हे सगळ्यांची विरुद्ध आम्ही दिवाणी आणि फौजदारी कारवाई करणार आहे। या कारवाईच्या अनुषंगाने रिवाइज प्लॅन आमचा ऑलरेडी पेंडिंग होता। आम्हाला ही कारवाई करणार अशी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही, कुठल्या आदेशाची प्रत आम्हाला कळवली नव्हती, कुठली नोटीस नाही। आपण आदेश पाहिला, आदेशावर तारीख 18 तारीख आहे, म्हणजे परवाची। काल शिवजयंती सुट्टी होती आणि आज आम्हाला डिमोलिश केल्यानंतर 11:15 वाजता सगळं संपल्यानंतर हे महसूल कर्मचारी आम्हाला ते ऑर्डर आमच्याकडे घेऊन येतात। त्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार ना, शासन दरबारी पण याची आम्ही दाद मागणार। आम्हाला न्यायासाठी ज्या ज्या आम्हाला आमचे पुढे दरवाजे आहेत आम्ही हे सगळे ठोठवणार, सगळीकडे आम्ही दाद मागणार। निवडणुकीपुरतं स्वतःला हिंदूंचा कळवळा असण्याचं भासवणारे इथले आमदार शिवाजी कर्डिले यांनी खरा जाणून बुजून एका हिंदू मंदिराचे, आमचं तुळजाभवानीचं बुरानगरचं मंदिर आहे, तिथल्या पुजाऱ्यांचं बांधकाम हे स्वतःचे व्यक्तिगत खुन्नस म्हणून त्या ठिकाणी सरकारी यंत्रणा हाताशी धरून पाडण्याचं पाप आज त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं नियमानुसार झालं असेल तर आमचं काय म्हणणं नाही, पण मात्र नोटीस बांधकाम पाडल्यानंतर जर का सर्कल त्या ठिकाणी नोटीस घेऊन येतोय, म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता असं जर का पाडापाडी त्या ठिकाणी चालू आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्याचं रेग्युलराइज करण्याचं देखील म्हणजे चालू होतं, ते देखील प्रांतांकडे 2-3 वर्ष पडून आहे। म्हणजे जाणीवपूर्वक त्रास देण्याचं कारस्थान हे त्या ठिकाणी आता 5वी बहुमत या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे आल्या कारणानं सर्वसामान्यांना, विरोधकांना राज्यामध्ये सगळीकडे अशा प्रकारे अतिक्रमणाची पाडण्याची मोहीम राबवून त्या ठिकाणी त्रास देण्याचं खरं कुठेतरी काम चालू आहे। मी जी माहिती घेतली, आमचे सहकारी श्री भगत आहेत, तर या नोटीसमध्ये देखील उल्लेख होता की आधी तपास करावा, शहानिशा करावी, पण मात्र सकाळी 7 वाजता म्हणजे ड्युटीचं टायमिंग 10 वाजता चालू होतं, सकाळी 7 वाजता जर मोठा पोलीस फौजफाटा, महसूलचे अधिकारी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी एवढे सगळे येऊन एवढी काय तत्परता होती की इतक्या प्रमाणामध्ये एवढा मोठा पोलीस बंदोबस्त सकाळी 7 वाजता येऊन त्या ठिकाणी पाडतात आणि कुठली पूर्वसूचना न देता, हा खरं भारतीय जनता पक्षाचा खरं या मदमस्त 5वी बहुमत जे आलेलं आहे याचा आता फायदा घेऊन आमचं कुणी वाकडं करू शकत नाही। सगळे सरकारी अधिकारी आता आमचे कर्मचारी, आमचे स्वतःचे घरचे नोकर असल्याप्रमाणे, घरचा कायदा असल्याप्रमाणे ही वागणूक राज्यामध्ये सगळीकडे चालू आहे।